नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय कुटवड. आज आपण सकारात्मकता या विषयावर चर्चा करणार आहोत. आता सकारात्मकता हा शब्द आला की त्याच्याबरोबर नकारात्मकता हा येणारच, म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. आता सकारात्मकता समजायचं म्हटल्यावर नकारात्मकता आपल्याला समजावी लागेल. नकारात्मकता म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती वाईटाकडे जाते असा विचार, किंवा वाईट होते असा विचार येणे, किंवा होणारच नाही, माझ्याकडनं जमणारच नाही मला हे, असा विचार म्हणजे नकारात्मकता. आणि सकारात्मकता म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि ती मला जमणार आहे किंवा जमेलच अशी आशा म्हणजे सकारात्मकता. आता आयुष्यात कितीतरी गोष्टी अशा असतात की बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असं होतं की एखादी गोष्ट येते आणि काय करावं हे आपल्याला कळत नाही. मग बरेच जण सल्ले देणारे असतात. काही म्हणतात तुला जमणार नाही, काही म्हणतात तुला जमेल, काही म्हणतात तू त्या योग्यतेचंच नाही. मग अशा वेळी करायचं काय? अशा वेळी एकच करायचं की सकारात्मकता विचार ठेवून, म्हणजे पॉझिटिव्हनेस ठेवून पुढे जाणे. कुठल्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे आपण. मला जमणार नाही, मला येणार नाही, आपण ह्या योग्यतेचं आहोत नाहीत, आता हे केल्याशिवाय आपल्याला कळणार कसं? म्हणून प्रत्येक गोष्टीचा हा विचार सकारात्मक करून पुढं जाणं म्हणजे आयुष्यात यश प्राप्तीचा हा मार्ग आहे. बरेच जण असतात बघा, भेटतात आपल्याला की तुला हे जमणारच नाही, तू हे करूच नको. निगेटिव्हिटी फक्त आपल्यात पेरतात. आता हा विचार बाजूला ठेवून ज्यावेळी आपण मला हे जमणार की नाही हे मी प्रयत्न केल्याशिवाय मला कळणार नाही, हा विचार ठेवून आपण जर प्रयत्न केला तर सकारात्मक आहे, म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मला एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, कमी गुण मिळाले, तर मी नाउमेद न होता हाच विचार करणे की मला जमणार आहे, मी पुढच्या परीक्षेसाठी किती प्रयत्न करायला पाहिजे, आणि हा प्रयत्न केल्यानंतर निश्चितच यश मिळतं. एखादी नोकरी मिळाली नाही म्हणून खचून न जाता सहज आपण विचार करतो मला जमणार आहे की नाही, की मी त्या योग्यतेचाच नाही आहे. नाही, असं होताच कामा नये. नोकरी मिळाली नाही तर मी पुढच्या नोकरीसाठी प्रयत्न करणे, आणि अशी वेळ येते की त्यावेळी बरोबर ती नोकरी मिळते. आता यासाठी एक साधी गोष्ट आहे की एका जंगलामध्ये एकदा एका साधूने सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की सगळेजण छत्री घेऊन या, पाऊस पडणार आहे आज. आता बऱ्याच जणांनी विचार केला, सांगतायत म्हणजे काहीतरी तथ्य आहे. काहींनी विचार केला, एवढं मोठं कडक ऊन दिसतंय, कुठं पाऊस पडणार आहे. आता त्यामध्ये एक लहान मुलगा होता, त्याने बरोबर छत्री घेऊन गेला आणि त्यावेळी जोरात पाऊस आला. ज्यांनी छत्री आणली नव्हती, ज्यांनी नकारात्मक विचार केला त्यांना ते भोगावं लागलं, ज्यांनी सकारात्मक विचार केला त्यांना ते योग्य वाटलं. म्हणून आयुष्यात सकारात्मकता ही फार महत्त्वाची असते मित्रांनो. नाउमेद न होता आपण प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हनेस बघायला शिकलं पाहिजे. एखादी परीक्षा फेल झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. एखादी परीक्षा फेल झाली म्हणजे आपलं सगळं आयुष्य संपलं असं नसतं. एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं. त्याही पुढे आपण प्रयत्न करून त्या प्रयत्नात राहणं म्हणजे सकारात्मकता. प्रथमतः आपण आपल्यावरती श्रद्धा हवी. आपल्यावरती आपण श्रद्धा करायला शिकलं पाहिजे. म्हणजे मला हे जमणार आहे हे ज्यावेळी आपल्याला कळेल ना, त्यावेळी ते सकारात्मक दृष्टीने जाईल. सांगणारे बरेच असतात, खूप जण असतात. आपले मित्र असतात, आपले नातेवाईक असतात, आपले घरचे असतात. तुला हे जमणारच नाही, तू त्या योग्यतेचंच नाही. मग आपण हे योग्यता ही आपण ती दाखवली पाहिजे करून. म्हणजे पॉझिटिव्ह माइंड ठेवून प्रत्येक गोष्ट केल्यानंतर किती फायदा होतो हे प्रत्येकाला ज्यावेळी हे कळेल त्यावेळी आयुष्यात यशाचा मार्ग मिळेल. यश मिळवणं सोपं नाही आहे, पण तरी त्यातनं नाउमेद न होता, खचून न जाता प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणजे आता सध्याच्या युगात बघितलं तर फोमो हा शब्द एक वापरला जातो बघा. फिअर ऑफ मिसिंग आऊट. म्हणजे मला हे जमणार आहे की नाही, मला हे करता येणार आहे की नाही, मी यात बसेल की नाही. पण हे प्रयत्न केल्याशिवाय कळणार कधी आपल्याला. म्हणून सकारात्मक प्रयत्न केल्यानंतर यश हे निश्चितच आहे. त्यासाठी कष्ट आहेत, म्हणून आपण सकारात्मक प्रयत्न करायला शिकलं पाहिजे.
आणि ज्यावेळी सकारात्मक प्रयत्न करायला शिकतो त्यावेळी आपल्याला कळतं की आयुष्य किती